पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी पाहता लोचनी सुख झाले हो साजणी लागुनिया पाया जना वीना वीता 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 मुक्ति मोला बोला दत्त वारंवार
पुत्र संसारा गुंतसे पामरा पुत्र संसारा गुंतसे पामरा तेने तो अघोरा पावसील तेने तो अघोरा पावसील सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दनी चिंती दत्त पाया एका जनार्दनी चिंती दत्त पाया दत्त रूप काया झाली जाणे 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 तेने तुम्हा
विनवित मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा। प्रिया पुत्र संसारा कुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावसेल। एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची। तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा। पांडुरंगा करो प्रथमान मान, पांडुरंगा करो प्रथमान, पांडुरंगा करो प्रथमान मान, पांडुरंगा करो प्रथमान मान। रे चरण संतांची रे चरण संतांची, रे चरण संतांची। सिरे सहा हात, तीन सिरे सहा, तीन सिरे सहा हात, तीन सिरे सहा हात। दया माझे दंडवत, 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 दया माझे दंडवत। वाढलंच पाहिजे आपलं आता। तीन सिरे सहा हात, तया माझे दंडवत। आमच्या शास्त्रीजीच्या भाषेत दत्त हा माहूरचा राजा, दत्त हा माहूरचा राजा, दत्त हा माहूरचा राजा, दत्त हा माहूरचा राजा। दया दंडवत माझा, 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 दया दंडवत माझा। दत्त हा माहूरचा राजा,
अनुग्रलादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीजने बोलतो वाचणे अति भाविका प्रथम नमन करुगणात उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णोच्या आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन दया माहि दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माहि दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मृदंग श्रोते देखा दया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 लागुण्या पाया जनावी नवित मुखे बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल पार दत्त दया सागर आठवावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी थोर संत एकनाथ महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे ज्येष्ठ बंधू पूजनीय बाभळगावकर शास्त्री यांनी मला केलेली आज्ञा आणि सेवकी करावे सांगितले काम तेथे होतू पण कामा नाही. त्यांचा माझ्यावर असणारा स्नेह, त्यांनी अधिकारवाणीने मला दिलेलं निमंत्रण म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ, या संबंधाने आमचे दुसरे प्रिय बंधू महंत चिरडे स्वामीजी महाराज ज्यांनी 10 वर्षापूर्वी माझी मोठी रामकथा नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यात निफाड शहरामध्ये ठेवली. स्वतः त्यांचंच नियोजन होतं. त्यांची भागवत कथा या ठिकाणी श्रीकृष्ण कथा मला शास्त्रीजींनी त्या दिवशीच सांगितलं. म्हटलं दुसऱ्याही बंधूची भेट होणार नाही तर होणार आहे, नाही तर आमच्या भेटी म्हणजे स्टेशनवरच्या रेलगाड्या, ही इकडून जाते ती तिकडून जवळून जाते पण भेटी होत नाही. आपल्या आपल्या ड्युट्या सगळ्यांना कराव्या लागतात. या संबंधाने सर्व महानुभाव पंथांच्या महात्म्याचं दर्शन झालं, हे माझं परम भाग्य आहे. प्रथमतः सगळ्या महात्म्यांनी व्यासपीठावरून दंडवत घालतो सर्वांना. तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात.
अतिशय सुंदर मंडप साऊंड सिस्टीम आणि शब्द दिल्याप्रमाणे रामू काकांनी स्टेज करून दिलं ना. त्या दिवशी आलो होतो म्हटलं झाला पाहिजे चिरडे स्वामी यायच्या आधी हजर. म्हणून ज्यांचा ज्यांचा सहभाग या ठिकाणी त्या सर्वांना दंडवत. विठ्ठल विठ्ठल दंडवत शब्दामध्ये काही शिल्लक राहत नाही बरं का दादा पाटील. दंडवत झाला की झालं सगळं. याच कारण सांगतो मी. एका हाताने करायचा तो सलाम आहे, दोन हाताने राम राम आहे, डोकं वाकून नमस्कार आहे, डोकं टेकून पाया पडणं आहे, जिथे दंडवत येतो. तुम्ही हे सगळे शब्द संतांनी वापरलेले आहे. सलाम सुद्धा तो एका हाताचे असतो. सलाम वालेकुम तुकोबाराने सलाम केला महाराज. सलाम केला पण कोणाला? जामुख बैठा राजा राम, जामुख बैठा राजा राम, जामुख बैठा राजा राम, तुका वाको करे सलाम, तुका वाको करे सलाम, वाको करे सलाम. सलाम एका हाताने असतो, राम राम दोन्ही हाताचा असतो. दोन्ही हातात. राम राम म्हणताना दोन वेळेलाच म्हणायचं आहे, तीन वेळेला नाही, एक वेळेला नाही. आता एखाद्या नवीन गावात जाण त्यानं म्हणू द्या राम राम राम, तुम्हाला याचा वरचा मजला गेला, एक राम जास्त झाला. तीनदा नाही आणि एकदा राम नाही, ते एकदा म्हणतं ते म्हणण्याच्या भानगडीत पुन्हा पडत नाही. मग बाकीचे म्हणतात राम भाई राम. एकदा नाही, तीनदा नाही, दोनदाच. आणि ते दोन्ही हात जोडून ते जोडायचे इथेच, कसंही नाही, राम राम इथे छातीजवळ जोडायचे का? त्याचा निवास तिथे आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. दोन वेळा का? तुझ्यातही आहे माझ्यातही आहे. राम राम दोन हात जोडून केल्या जातो तो राम राम आहे. एका हाताने केलायचा तो सलाम आहे. डोकं वाकून नमस्कार. नमः करोती की नमस्कार. हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात. नाही तर छाती काढून नमस्कार हे रगेली झाली. नमः करोती, डोकं वाकून नमस्कार आणि डोकं टेकून पाया पडणं. मस्तक हे पायावरी, श्री संताच्या माथा चरणावरी. लक्षात आलं ना? एका हाताचा सलाम, दोन हाताचा राम राम, डोकं वाकून नमस्कार, डोकं टेकून पाया पडणं. पण जिथे दंडवत इथे काही काही कामी लागतं. एकच हात कामी लागला सलामला, बघतच आहे. दोन हात कामी लागले राम रामला. फक्त डोकंच वाकलं नमस्काराला, डोकंच टेकलं पाया पडायला. पण जिथे दंडवत शब्द होतो तिथे काही शिल्लक राहत नाही. दंडवत दंडापरी, दंडवत दंडापरी, दंडवत दंडापरी, Bye.
सोडत नाही 2-4 तास कार्यक्रम. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. दंडवत, वत शब्दाचा अर्थ प्रमाणे आणि दंड म्हणजे काठी. सरळ सरळ अर्थ आहे काठी प्रमाणे, त्याला म्हणतात दंडवत. मग काठी अशी धरायची आणि हात सोडून द्यायचा. मग पडताना काठी विचार करते का तिरडे स्वामी सदऱ्याला मळ लागल, टोपीची घडी मोडल. काठी. आम्ही पंढरपूरला गेलो, गरुड खांबाजवळ आधी जागा पाहून घेतो कशी आहे, कारण कपडे पांढरे शुभ्र असतात ना वारकऱ्याचे. जागा पाहून घेतात. टोपी कांजीची लिंबू कापून घ्या तशी घडी असते. मग त्याला वाटत घडी मोडल, सदऱ्याला मळ लागल. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. ही मजा लक्षात आली सर तुमच्या. एक संधी एक विग्रह आहे. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. माणसं कपड्याला भीतात, नरकात पडायला भीत नाही. नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. म्हणून दंडवत शब्दाचा अर्थ आहे काहीच शिल्लक नाही. दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. म्हणून इथे जमलेल्या सगळ्या महानुभाव पंथाच्या आचार्यांना महात्म्यांना तुका तरी प्रणिपात दंडवत आचार. अभंग नादबाबाचा आहे. हे तिन्हीच एकत्रीकरण आहे. कारण काही संत आहे नाना, शांत नाही. काही शांत आहे, संत नाही. काही संत आहे, शांत आहे तर श्रीमंत नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. संत आहे, शांत नाही. शांत आहे, संत नाही. आणि दोन्ही आहे तर श्रीमंत नाही. एकनाथ महाराज जर सोडले तर सगळ्या संतांच्या जीवनाचा विचार करा. 18-20 दारिद्र्यानं भरलेलं जीवन. त्यांच्या प्रमाणावरून लक्षात येईल आपल्या. माऊली समाधी घेतात शास्त्रीजी, तेव्हा धाकट्या बहिणीनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू केलं. सोपाना रडू नको ताई. कसं होईल रे दादा. माय बाप्या मात्या गेले जेव्हा, ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. रात्रीचे मायबाप गेले रे आपले, तरी आपल्याला तेवढं दुःख झालं नाही जेवढं आता आपला दादा ज्ञानोबा जाताना होता. रडू नको ताई, रडू नको ताई. अरे ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. माऊली मधुकरी आणत होती, तू मला सांभाळत होता सिद्ध बेटाच्या झोपडीत. याचा अर्थच आहे की मधुकरी मागावी लागली. जीवनाचा विचार करा. तुकोबारायचं होतं पूर्वी, पण सगळे गेल्यावर स्त्री एक अन्न करता मेली, दुष्काळ आटीला द्रवे नेला मान. नामदेव रायाचं सगळ्या संतांच्या जीवनाचा. रात्रीचे 12 वाजले होते. नामदेवाची धर्मपत्नी राजाबाई रुक्माई सोबत भांडत होती. 2 प्रहर रात्र पाहुणे एकांत. राजाई वृत्तांत सांगे माते, अन्न वस्त्र नाही खाया जेवायासी. नाचे अरणीसी निर्लज्जा, भला मार्ग तुम्ही उमजोडी सांगा. नामयाची राजा बरी नव्हे, अहो रखमाया बाई विठोबासी सांगा. भरतारासी कागा वेडे केले. भांडण नाही. तुमच्या बुवानं आमचा बुवा पागल केला. मग भला मार्ग तुम्ही उमजोडी सांगा. नामयाची राजा बरी नव्हे. एकतोड माणसं असते तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी. नामदेवाचा परिवार 14. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा. राजा एक गोणा, ही दोघी सासू सुना. दामा नामा दाना बापले कनारा विटा. महादा गोंदा 4 पुत्र जमेले पवित्र त्याचे वंशी. लाडाई गोडा यसाई साकराई 4 सुनाबाई. नामयाच्या अहोबाईली की निंबाबाई बहिणी. वेळी पिशी जनी दाशी त्याची किती झाले कोण मोजले म्हणा. बरी एकदा चालू वाटतो. राजाई गोणाई दोघी सासू सुना. रामू काका नाही आले पण चिरंजीव आले बरं का शेळके पाटील. राजाई गोणाई दोघी सासू सुना. किती झाले? 4 नाही 28 होईल. मग 2 नावन 2 नाते आहे. बिरूने 4 करू नका, हिशोब चुकाल. राजाई गोणाई दोघी सासू सुना म्हणजे 2च. दामा नामा जाणा बाप लेक 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा 4 पुत्र. 4 न 4 8. 4 लग्न झाले. लाडाई
गोडाई यसाई साखराई चौघी सुनाबाई नामयाच्या 48-12 आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12-2 14 15वी आहे वेडी पिशी जणी दाशी त्याची म्हणून राजाबाईची तक्रार रुक्माईकडे आहे 1-2 नाही 14 माणसे आहे माझ्या घरी अन्नासाठी घरी हिंडते दारोदारी अन्नासाठी या संतांच्या प्रमाणावरून त्यांच्या जीवनाचा विचार करा 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन एकनाथ महाराज नाहीतर ही अवघड आहे शास्त्रीजी लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित नांदत नाही जिथं ती असते नाना तिथं ही नसते म्हणून दोघीचा संवाद आहे कोणाला सांगू नका फक्त आता हे आपलं दत्तगडावर असल्यामुळे आपलंच राज्य आहे इथंच ठेवा सांगू नका कोणाला लक्ष्मी आणि सरस्वती सरस्वती म्हणाली लक्ष्मी काय जिथं मी राहते तिथं तू का नाही राहत म्हणजे तू कुठं राहते मी ब्राह्मण घराण्यात राहते तू सारखी गुजराती मारवाडी धरून बसली लक्ष्मीला म्हणाली अजून सरस्वती ब्राह्मण घराण्यातच आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे सगळे सामान आपलंच असते खारका बदामा सुपाऱ्या हळकुंड पळी पात्र पाणी आपलं डोळे आपले हातही आपले पण ऑर्डर त्यांची लावा पाणी तिकडे जायचे इथलं सांगतो वाढू नका प्रकार ना सरस्वती आणि लक्ष जिथं मी तिथं तू का नाही थांबत सारखी दक्षिणा मागायला लावते त्यांना तेव्हा लक्ष्मीनं जे उत्तर दिलं सरस्वते एकाच म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला बंधू धाकुलता शेषी द्विजवर शापेक्षया धाडिला ऐके मतपती ते पदे सिनविले ऐसी द्विजांची लीला ऐसे दुःख सरस्वते म्हणून या बहुबिते या कुला विठ्ठल फक्त हे सांगू नका बरं का तिरडे स्वामी तुम्ही सांगू नका या इथं इथल्या पुरतच आहे आपला एका आचमने अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला माझा बाप समुद्र कारण लक्ष्मी समुद्राची कन्या आहे 14 रत्न समुद्राला रत्नाकर नाव काय 14 रत्न ज्याच्यातून निर्माण झाली लक्ष्मी त्यातलीच आहे आणि तुम्हाला सगळे पाठ आहे लक्ष्मी हे नवीन उमेदवाराला गोड वाटतं तुळशीच्या लग्नापासून कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश्वरगरम भाग देवांगण आश्वम सप्तमुखे वेश्य म्हणून शंकुमृतम चांबुदे रत्नाणी हे चतुर्दशम ही 14 रत्न समुद्रातून निघाली लक्ष्मी म्हणून लक्ष्मीचा बाप समुद्र आहे लक्ष्मी म्हणाली एका आचे म्हणे अगस्ती मुनीने माझा पिता शोषिला एका वंजळीत माझा बाप समुद्र पिऊन टाकला तो अगस्ती ब्राह्मण होता बर अजून बंधू धाकुलता शेषी चंद्र माझा भाऊ आहे शापेक्षया धाडीला गुरु पत्नीशी रतला क्षय रोगता चंद्राला कामबुद्धीचे सुख अतिमान तिथे मूर्ख चंद्राशी लागला कलंक इंद्राशी दुःख प्रारब्धे बृहस्पती माझ्या पतीच्या विष्णूच्या छातीवर लात मारली ती भृगु ब्राह्मणाने
पैसे दुःख सरस्वते म्हणून बहु भीते आपुला. म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी नाना एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. लक्षात घ्या. म्हणून संतही आहे, शांतही आहे आणि श्रीमंतही आहे. त्यांचं नाव एकनाथ आहे, कारण सर्व जगाचा जो नाथ आहे त्याला जगन्नाथ म्हणतात. आणि जगन्नाथाला एकनाथ आहे, त्यांचं नाव एकनाथ आहे. मराठी लक्षात आली असेल. सर्व जगाचा नाथ जगन्नाथ, पण जगन्नाथाला एकनाथ आणि त्यांचं नाव एकनाथ. गड्याने मालकाकडे काम करावं असा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वारे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वारे. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वारे. हरी कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वारे. अनंत भक्ती भावे निरावती हातगाडीवरचा माल आहे का? कोयची जुटा 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर धावे जाही अनादि अनंत मोठमोठ्याच्या ध्यानाला न येणारा भगवान. असं सांगतात की काही महात्मे हिमालयाच्या गुहेत झाडाला उलटे टांगून घेतात. टांगून घेतलेल्या त्या महात्म्याला जिवंतपणी कावळे गीद पक्षी लचके तोडून खातात. तेव्हा टांगून घेतलेले महात्मे त्या कावळांना गीद पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा, सगळे मांस खा. कागा सबत न खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना चांद दियो, पिया मिलन की आस. सगळे खा, सगळे खा, पण परमेश्वर दर्शन देत नाही आम्हाला तोपर्यंत फक्त बोबुळ खाऊ नका रे, बाकी सगळे खा. तरी त्यांनाही जो भगवान दर्शन देत नाही त्यांना 36 वर्ष काम करावं ज्यांच्याकडे, असा अधिकार ज्यांचा आहे ते एकनाथ महाराज. त्यावेळेला एकनाथ महाराजांच्या समकालीन एक संत होते अंबाजोगाईला, दासोपंत. समकालीन दासोपंताचाही अधिकार सामान्य नव्हता. त्यांच्याकडे करमणुकीसाठी भगवान चौसर खेळायला यायचे वाड्यात. एक दिवस चौसर खेळत असताना एकनाथ महाराज वाड्याच्या दारात आल्याचं कळालं. देव अंतर्धान पावला. जेव्हा नाथ बाबा आत आले, दासोपंतांनी स्वागत पूजा केली. गुळ पाणी चहा पाणी नव्हतं तेव्हाची गोष्ट. सगळे पारमार्थिक चर्चा वगैरे इकडच्या तिकडच्या झाल्या. पण दासोपंतांचा गैरसमज झाला की पठ्ठ्यासोबत चौसर खेळणारा भगवान हा पैठणचा बुवा आल्या आल्या का निघून गेला, कदाचित हा दर्शन देण्याच्या लायकीचा साधू नसावा. इकडच्या तिकडच्या पारमार्थिक चर्चा झाल्यानंतर बरं येतो आम्ही, थांबा रीतिरिवाज आहे काही, मी अंबाजोगाईच्या बाहेरपर्यंत सोडवायला येतो. म्हणून दासोपंत नाथांना
अंबाजोगाई शहराच्या बाहेर सोडायला आले. येतो आम्ही. कधी येणं झालं पैठणला? या वाड्यावर. नाथ बाबा म्हणाले हो येऊ. असं अण्णा काही कालावधी गेला आणि एकदा दासोपंत पैठणला येतात. पहिल्यांदा आले, त्यांना माहिती नाही, मग विचारतात नाथांचा वाडा पुढे, नाथांचा अजून पुढे, नाथांचा पुढे जाओ. आणि जेव्हा वाड्याच्या दारात आत प्रवेश करणार शास्त्रीजी, चोपदारच्या ड्रेस मध्ये स्वतः भगवान जो यांच्यासोबत संसार खेळायला यायचा वाड्यात. देवा तुम्ही? तोंडावर बोट ठेवलं. हळू बोला, हळू बोला. मालकाचं प्रवचन चाललंय यात. कोण मालक? एकनाथ महाराज. तुम्ही? मी चोपदार आहे, दिसत नाही का ड्रेस? देवा मला असं वाटलं त्या दिवशी निघून गेला तर हा पैठणचा बुवा दर्शन देण्याच्या लायकीचा नसावा म्हणून गेला असं वाटलं. असं दुसऱ्याला कमी लेखू नये दासोपंत. मग का गेला? मालकाची परवानगी न घेता तुझ्याकडे आलो होतो आणि मालक वाड्याच्या दरवाजात आल्याची चाहूल लागली, रागावतील म्हणून निघून गेलो बाबा. यावरून अधिकार नाथांचा लक्षात घ्या. ते असे अधिकारी असणारे संत एकनाथ महाराज इथे दत्त नामाचं महात्म्य सांगतात का? त्याचं कारण ते दत्त परंपरेतील आहे. आपण नीट संशोधन करा. एकनाथ महाराज आपली परंपरा सांगताना तिरडे स्वामी तिकडे बोट दाखवतात. जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जतुणे उद्भव शबल ब्रह्मास, जतुणे उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास, आदि नारायण म्हणते त्यास. सर्वासाध्य गुरु, सर्वासाध्य गुरु, सर्वासाध्य गुरु, सर्वासाध्य गुरु. अडचण आहे. मी त्या दिवशी सांगितलं. आता ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल ती प्रमाण असल्याशिवाय फिटिंग होत नाही ना. आता तेच तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तेच चालू आहे. अरे पण हे काय थोडं फार तरी थोडं. आता काही नाही शास्त्रीजी, कुठं नाही, माझ्याच कॅसेट ऐकतात. अभ्यास म्हणजे तोच बरं का दादा पाटील. कॅसेट ऐकायची, घरून निघल्यापासून गाडीत 2दा 3दा फेटा बांधून तसंच सांगायचं. आता मी सांगत असतो गर्दी आणि दर्दी, शिस्त आणि शांतता. गर्दी असते आपल्याला, त्याला 7च माणसं 3च बाया. गर्दी आणि दर्दी. अरल्या का थोडासा कॅसेट बदलून टाक. 10च लोक आहे पुढं, 3 बुढ्या आहे, त्यांना ऐकू जात नाही. आणि हे 7 बापरे.